हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। बघा कालचं डेकोरेशन तुम्हाला व्यवस्थित काल दिसलं नव्हतं म्हणून म्हणलं परत आज एकदा व्हिडिओ टाकावा, कारण का थोडंसं कसं व्यवस्थित दिसलं तर बरं वाटतंय। आणि हे बघा लगेचच उपासाचं केलं। उपासाला आता तुम्ही म्हणसाल काय काय केलं, डोसा वगैरे सगळं केलं, काय नव्हतं केलं असं नाही। बटाटा परत गावातनं पण थोडं फार फराळाचं आणलेलं ते सगळं होतं। मग पोरांचं कसं असतं उपास असलं की नक्की काय करते आणि काय नाही, आणि ते खाण्यासाठीच असते त्यांचा, मग त्यांच्यासाठीच सगळं करायचं असते। परत माझी बिशी होती बघा, बिशीचे पैसे सकाळ धरणं गोळा होत होते। परत बिशी झाली की लगेचच अजून दळण सुरू केलं, कारण का काल थोडं केलं तर आज राहिलेलं परत अजून थोडं करून घेतलं, कारण खाली बसायचं म्हणलं तर सगळा धुरळा वगैरे उडतोय म्हणून मी खोटावर बसलेली आज पण। मग दोन्ही कसं असतं नीट करून ठेवलं की लगेच दळायला टाका येते, म्हणून मी आपलं हे करतो। आणि आमच्या भयाचं तर सारखं खटाखटा सायकल उलटी करून त्याचं काम चाललेलं असते, टायर फिअर सगळं सोडतोय, काय ठेवत नाही। असं ठाक ठूक काम करल्याशिवाय त्याला होतच नाही। हा बघा एम्ब्रॉयडरी वर्कचा ब्लाऊज आहे, आणि ह्याला सगळं म्हणजे हेच आहे, मटका गळा होता, पण ह्याला काय केलं माहिती आहे का, कस्टमरला कमी गळा पाहिजेले, आणि ते मला म्हणले की डिझाईन कशी काय येईना पण तो हाय असं शिव म्हणले। मग म्हणलं चला चालतंय, त्यांच्या ज्या मापावरनं शिवायचं आहे त्याच मापावरनं मी पण शिवायला घेतला। आणि मग ह्या डिझाईनचा काहीच उपयोग नाही आहे, त्यांना गळा मोठा करायचा नाही आहे किंवा ही डिझाईन कशी काय येईना। मग कसं आहे आम्हाला मापाचा ब्लाऊज बसवावा लागतो तशा म्हणजे व्यवस्थित कपड्यावर। मग मला माप जसा म्हणजे ही म्हणजे थोडासा गळा आलाय तो, मग म्हणलं जाऊ दे आपलं आपण जसं येईल तसं शिवायचं म्हणलं। आणि हे बघा बाही पण एवढी भारी आहे ना काय सांगायचं, पण बाहीला असा जोडच द्यावा लागतोय, कारण का बाही कमी आहे, कस्टमरचं कसं बाही जरा मोठी आहे त्याच्यामुळं ठीक आहे। कडनं ह्या साईडनं पण जोड द्यावा लागतोय आणि ह्या साईडनं पण जोड द्यावा लागतोय। मग म्हणलं चा, आणि ब्लाऊजचं वर्क तर एवढं छान आहे का नाही, मस्तच आहे। आणि ब्लाऊज असा फोरटक्स आहे, हे काय मी असा शिवून घेतलाय बघा फोरटक्सचं, हे काय फोरटक्स असं शिवून घेतलाय। मग आता म्हणलं चला चालतंय, आपल्याला काय जसं कस्टमर सांगल किंवा कस्टमरचे जशी डिमांड आहे तसा शिवायला पाहिजेलच आहे, कारण का आपल्याला कसं आहे सांगितलं म्हणजे तसंच देणं पण गरजेचं असते, त्यांच्या मनाविरुद्ध जाणं चुकीचंच आहे। ब्लाऊज बघा मग असा सगळा म्हणजे शिवून घ्यायला लागलेली मी। मग तो ब्लाऊज मी त्या दिवशी 8 तास ठेवला शिवून, आणि दुसऱ्या दिवशी तो परत पूर्ण केला मी बरं का। पण आहे ना त्या ब्लाऊजचं काय झालं, आणि ब्लाऊजचा कपडा कमी असल्यामुळं काय झालं बाही पण कमी झाली। चला ताईनं भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये, धन्यवाद।